सकाळचा पटकन होणारा ब्रेकफास्ट असू देत किंवा संध्याकाळच्या जेवणाची एकदम हेल्दी रेसिपी. त्यासाठी मी काय केलं, एक वाटी बेसन घेतलं, त्यामध्ये थोडासा किसलेला दुधी भोपळा, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो टाकले. याच्यानंतर यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या. त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आता याच्यामध्ये लागेल इतकं पाणी टाकलं आणि याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घेतलं. आता याच्यानंतर काय केलं, तव्यावरती चमचाभर तेल घेतलं, त्याच्यात अर्धा चमचा तेल टाकले. तयार केलेलं बॅटर याच्यावरती पसरून घेतलं. याच्यावरती झाकण ठेवून याला थोडंसं शिजू दिलं. तुम्ही याला बेसन पोळी म्हणा, नाहीतर व्हेज ऑमलेट म्हणा, काहीही चालेल. त्याच्यानंतर हे उलटून घ्यायचं आणि याच्या बाजूने थोडंसं तेल सोडून परत एकदा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आहे ना हेल्दी रेसिपी. फक्त मुलांना देताना याच्यावरती थोडं चीज जरी किसून टाकलं तर मुलांच्या लक्षातही येणार नाही तुम्ही याच्यामध्ये किती भाज्या